शहराचे बागडे साहेबाची अमृतवाणी सांगून देतो थोडीशी शॉर्टकट, कारण शेवटचा राऊंड आहे, जास्त वेळ काही घ्यायची नाही आहे. आपल्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत, दुसऱ्या डोळ्यातलं मुसळ दिसते. पगले जैसा अकड़ता है क्यों बुरा हाथ में पकडता है. वा पहिलेच लागते वेळेस गाणं कोणतं म्हणता, शायरीचा आलाप. शायरीत चालवायचं, शायरीचा आलाप का तुझ्या नावाचा आलाप मारणार आहे. बागडे हो दान पावले हो म्हणू का. जितावर नाही सुधारला, मेल्यावर तर काय सुधरशील. तुम्ही शायरी करत असाल तर मी भाड्या झोकत व्हा. चांगली गोष्ट आहे. तेरे माँ का है घरवाला, मैं हूं तेरा बाप. नाम पुरुषोत्तम है मेरा, नाम पुरुषोत्तम है मेरा, अपने आदर्शों के सामने झुकता हूँ. नाम पुरुषोत्तम है मेरा, अपने आदर्शों के ही सामने झुकता हूँ. फायदे का सौदा मैं हर हाल में ठोकता हूँ. नाम पुरुषोत्तम है मेरा, अपने आदर्शों के ही सामने झुकता हूँ. फायदे का सौदा मैं हर हाल में ठोकता हूँ. तू क्या बाप बनेगा किसी का, मैं अपनी जान पे उतरा ना तेरे कान से धुआं निकाल सकता हूँ. मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात करी, और दूध माँ का पिया है तो हमसे दो दो हाथ कर. इतना ही ज्ञानी है तो लोगों में खैरात करी, और जितनी तेरी औकात है उतनी ही बात कर. नहिल्या न उडवलं दहिल्याले, आणि गुल्ल्या न पलटवलं बादशाले. नहिल्या न उडवलं दहिल्याले, गुल्ल्या न पलटवलं बादशाले, अरे म्हणून मान भेटला ह्या चिडीच्या रंडीले. नैल्यानं उडवलं दैल्याले, गुल्ल्यानं पलटवलं बादशाले, म्हणून माल भेटला ह्या चिडीच्या रंडीले. उभारा उडवल्या माठ्याला तर फुसी आस्कूल बनदिले. वास्तविकता सांगशील काय. शायरी करतो. वारे तुझं गाणं तेरा बाप आहे. ऐक. पहिले याच्या बापाचे उत्तर देतो, मग माझं गाणं मग. कोणत्या नाकानं बोलते बाबाईला, कोणत्या नाकानं बोलते बाबाईला, अरे पहिले चौकशी करून पाय. विचारपूस करून पाय म्हणता. कोणत्या नाकानं बोलते बाबाईला, पहिले चौकशी करून पाय. आणि तुझ्या बायकोचा होतो मी धगड्या. बोलशील का पुन्हा. काशील सबट तोंडातून जहराव मी जहर. तुझ्या बायकोचा होतो मी धगड्या, आपल्या मायाला विचारून पाय. तुझ्या बायकोचा होतो मी धगड्या, आपल्या मायाला विचारून पाय. कोणा नाकाला बोलते ना बाईला, कोणा नाकाला बोलते ना बाईला, आधी चौकशी करू न पाय. कोणा नाकाला बोलते ना बाईला. असं वाजवा लागते ना, असं पाहिजे चालसून. सारे भजन म्हणून त्याला दिवसभर तुझ्या नशिबानं गाव चांगलं भेटतो. कोणा नाकाला बोलते ना बाईला, पहिले चौकशी करू न पाय. आमच्या बायकोचा होता मी धगड्या. सीधा
आडवा तिडवा नाही. अबे तुझ्या बायकोचा होतो मी धकल्या. खोटं वाटत असेल तर आपल्या मायाला विचारू पाय. तुझ्या बायकोचा होतो मी धकल्या. आपल्या मायाला विचारू पाय. तुझ्या बायकोचा होतो मी धकल्या. आपल्या मायाला विचारू पाय. तुझ्या बायकोचा होतो मी धकल्या. आपल्या मायाला विचारू पाय. अबे तू ही घेऊन ये जो लाखड. होळी यायला वेळा ना. तू बी घेऊन ये जो लाखड आणि येती करू नको पाखड पाखड. तू ही घेऊन ये जो लाखड आणि येती करू नको पाखड पाखड. अबे तू मोल आले घाल पाखड मरे का लागते मरे का लागते. तू मोल आले घाल पाखड मरे का लागते मरे का लागते. म्हणून म्हटलं आहे तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में. नहीं जस्ती. तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में और शेर नहीं लड़ते गिदड़ के साथ में. बात नहीं करती सुहागर रात में उनसे दम नहीं होता कभी हिजड़ों की बात में. वास्तविकता आहे जे नाकारता येत नाही. आणि म्हणून आता मी माझं गाणं म्हणतो हे याचा जबाब मला. देख 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 यहाँ वहाँ न फेंक. अरे देख 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 यहाँ वहाँ न फेंक. फैलेगी बीमारी सबका होगा बुरा हाल. अभी गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. 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 देख 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 यहाँ वहाँ लफे. देख 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 यहाँ वहाँ लफे. फैलेगी बीमारी सबका होगा बुरा हाल. अबे गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. 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 आप तलवार पकड़कर लड़ना चाहते हो या सलवार पहनकर. आप तलवार पकड़कर लड़ना चाहते हो या सलवार पहनकर. पहले पूछ तो ले अपने खानदान से जाकर. आप तलवार पकड़कर लड़ना चाहता है. तू तलवार पकड़कर लड़ना चाहता है या सलवार पहनकर. पहले पूछ तो ले अपने खानदान से जाकर. या तो मुरीद हो जाओ किसी के या फिर छा जाओ करिश्मा बनकर. गोष्ट कशी आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर एक गाणं आहे आणि आमच्या राजमातेची बदनामी करणारं जे षडयंत्र आहे. शिवाजी सोबत अनेक बाबतीमध्ये बदनामी झाली म्हणजे अन्याय झाला आहे शिवाजी महाराजांबरोबर. समजलं का. हे चोट्टे आता काही सांगत असतील या गोष्टीला तुम्ही मोजू नका. खरा इतिहास तुमच्या कुलब्यानंच लिहिला आहे पण आम्हाला त्यांचं पटत नाही. खरा इतिहास तुम्हाला सांगत तर कुलबीच सांगल. दुसरा कोणा माईच्या लाल सांगू शकत नाही आणि कोणाची अवकात बी नाही सांगायची. कुलबी सांगू शकते शिवाजीचा खरा इतिहास. सांगितलं आहे 101 विद्वान पंडित झाले आमच्यामध्ये कुलब्यामध्ये. समजलं काय. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट PhD डबल PhD असे कितीतरी लेखक झाले आमच्या कुलब्यामध्ये. आता आम्हाला कोणाच्या शहाणपणाची गरज राहिली नाही. समजलं काय. आणि म्हणून त्या कुलब्यानं सांगितलेलं शहाणपण आणि खरा शिवाजी तुमच्या समोर मांडतो. ऐका काय म्हणतो. अबे दाव 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 आताच्या या दादा
चौकामध्ये साल्याले जोडा मारतो 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 चौकामध्ये साल्याले जोडा जोडा घ्यासाठी पैसे आणून दिले सन्माननीय आर हे फुटाणे अनिलजी फुटाणे आणि वरुड मार्केट यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती आलेलं आहे. तुम्ही म्हणाल शिवाजी तुझ्या गावामध्ये शाळेला असतील लोक तू फोटो समजलास का? हा बाकी शाळेचं मला सांगायचं नाही. दुसरं गाणं म्हणजे म्हणलं झोपून जा घरी जाऊन. बंद करीन तर पुन्हा चढणार नाही. मागवून सांगावी समजलास का? बॉबी बॉबी लावायचं ना बॉबी म्हणा. बाकी देवा कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये सांगितलं या देशाचा इतिहास म्हणजे आर्य आणि नागवंशी लोकांचा संघर्ष. आणि या बाबतीमध्ये अनेक जाणकार लोक आहेत. तुम्हाला सांगतो प्रबोधनकर ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे वडील शिवसेना प्रमुख यांचे वडील प्रबोधनकार केशव ठाकरे यांचं साहित्य वाचन तुम्हाला सांगतो तुमचे डोळे उघडून जातील डोंगरे. प्रत्येक कुणबी जागृत होईल. वाचा तो स्वतः ब्राह्मण आहे. तो स्वतः ब्राह्मण आहे. कायस्थ ब्राह्मण आहे. पण जाती आपल्या जातीची अशी तशी करते. समजल्या वास्तविकता लिहिते आमच्या केला जमत. आम्हाला पुरोहित पाहिजे. जगले मशी वाली पोट फुगले फुगले. ज्याच्या भालीवर जगले
माजी अध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब म्हणतात पर चौकामध्ये साऱ्याले जोरा मार चौकामध्ये साऱ्याले जोरा मार साऱ्याले जोरा मार पर चौकामध्ये साऱ्याले जोरा जगले आणि मशीवाली पोट फुगले धर्म खतरे में है चलो लढणे को आपले पोट विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी हा आमच्या गोरगरिबाचे पोरं धर्म खतरे में है चलो लढणे को लाजा नाही ना शर्मा नाही धर्म खतऱ्यात नाही आहे पुरा भारत देशच खतऱ्यात आहे समजलं काय काही धर्मगिरी खतऱ्यात नाही आहे आमचा धर्म काही एवढा स्वस्त नाही आहे तो खतऱ्यामध्ये येईल आणि ज्याच्या भारीवर जगले मशीवाली पोट फुगले एका पुजाऱ्याला कापात तो 100 किलो माल झडते सारा गावाले पंगत रंग नाही ढंग नाही आम्हाला वाटलं राम मंदिरासाठी आम्ही लढू तर काही मंदिराच्या ट्रस्टमध्ये जागा भेटेल बा आम्हाला कोणचं जे काही एक नाही आमचं पिलू सगळे तेच भरले 3.5% पुरे त्याच्यात घरात सारा माल देव आमचा देऊळ आमचं मंदिर आमचं जागा आमची देवही आमचा मात्र चोट्याने राज केले आणि करून राहिले वा रे आमची वस्तुस्थिती आणि म्हणून ज्याच्या भारीवर जगले मशीवाली पोट फुगले तेच माझ्या शिवबाशी बेईमानीने वागले ज्या ताटामध्ये जेवले त्याला भोका पाडून ठेवले त्या भास्कर कुलकर्णीला कोण विचारतो आणि भरचौकामध्ये साल्याले जोडा मारतो पुरुषोत्तमराव खेडेकर म्हणतात राजमाता जिजाईला भास्कर कुलकर्णीला आणि शिवाजी महाराजाला एका ताटामध्ये जेवण वाढलं एका ताटात राजमाता जिजाईनं पण अफजल खानचा वध करायच्या वेळेस याच कुलकर्ण्यानं शिवाजी महाराजाला वार केला भाऊ त्यांच्या उजव्या बाजूला मस्तकावर जखम होती आणि ते जखम ज्या फोटो मध्ये असेल तर तो फोटो शिवाजीचा खरा आणि बाकीचे डुप्लिकेट तो फोटो खरा शिवाजी महाराजाचा काहून का यायला आपली चाल लपवण्यासाठी तो घावत गायब केला शिवाजी महाराजा आणि म्हणून मन पडली होता जीवा म्हणून वाचला पण आम्हाला सांगण्यात का आलं गड आला पण शिव गेला शिवाजी संपला याच्या पलीकडे काहीच नाही सांगितलं ते सांगू शकते आमचा कुलपी हे चोर नाही सांगू शकत ते मी सांगतो पुढे काय म्हणतो यांच्याकडे 100 मध्ये पारितोषिकाला आहे त्याचप्रमाणे सन्माननीय स्वर्गीय अनिलजी बोबडे साहेब यांच्याकडून अनिलजी बोबडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 200 रुपये पारितोषिकाला माझ्याकडून त्यांना सततच्या प्रणाम तसे सुधाकर लाख शुक्रिया तसे सुधाकर चौधरी शिवाजी महाराजांच्या चळवळीचा तुम्हाला नाद का नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीचा तुम्हाला नाद का नाही सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंगाची क्रांती तुम्हाला याद का नाही अशा बलिदानाच्या मायभूमीला धडा शिकवण्याची तुमची अवकाश का नाही सत्याचे पायी कसं तर खऱ्या गोष्टीला प्रतिसाद का नाही आणि महात्मा गांधीला मानत असत तर नथुराम गोडसे मुर्दाबाद का नाही पण आता राज त्याच आहे
दोन राज्याभिषेक झाले म्हणून नाही फक्त शिवाजी महाराजांनी लुटायचं काम केलं या चोरानं. त्याही गागा भट्यानं शिवाजी महाराजाला अवैधिक पद्धतीने राज्याभिषेक करून 6 जून 1674 बरोबर आहे? हो हो या दिवशी राज्याभिषेक केल्यानंतर दगडापाशी आमच्याला टीका लावला. एवढा मोठा अपमान आम्ही सहन केला ते शिवाजीचे आम्ही मराठे समजले काय. आणि दुसरा राज्याभिषेक तो निश्चलपुरी ब्राह्मणाला तो म्हणे हा राज्याभिषेक म्हणे अवैधिक पद्धतीने झाला म्हणून म्हणे तुम्हाला दुसरा राज्याभिषेक करावा लागते. आणि त्यानेही शिवाजी महाराजांच्या मुद्राच्या बरोबर होल म्हणजे मुद्रा शिवाजी महाराजांचा सुवर्ण मुद्रा होल म्हणजे सुवर्ण मुद्रा म्हणजे मराठ्यांच्या होल आणि मोगलांच्या अशर्फी असे त्या प्रकारचे नाणे होते त्या काळचे तुम्हाला सांगतो. तर हे लुटलं शिवाजी महाराजाला या चोराने. आणि म्हणून म्हणतो राजा आमचा एक त्याचे राज्याभिषेक दोन दादा भट निश्चलपुरी लुटून गेले हो ना हो ना हो ना हो ना नाही केला अनुमत उलट मांडला विरोध नाही केला अनुमत उलट मांडला विरोध माझ्या बापाच्या पुतळ्याच्या त्याने आज फेरत हो चौकामध्ये साल्याले चोरा मारतो 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 नाही केला अनुमोद उलट मांडला विरोध. तुम्हाला माहिती आहे इतिहास या देशाच्या पुणे शहर पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी एकदा 11 लोकांची समिती गठीत केली आणि सांगितलं की म्हणजे पुण्यामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा कुठेही नाही आणि तो आमचा आराध्य आहे त्यांचा पुतळा शिवाजी महाराजाचा पुण्यामध्ये बसायला पाहिजे. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी 11 लोकांची समिती गठीत केली. जसं या लोकांना माहिती झालं शेतीवाल्यांना 14 ब्राह्मण लोकांची एक भांडारकर संस्थान तयार झालं त्या ठिकाणी. आणि या लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये बसू द्यायचा नाही काही झालं तरी चालेल. आणि म्हणून यांनी विरोध केला आंदोलन केली मोर्चे केले. एवढंच नाही तर जे जे कारागीर तो पुतळा बनवायला आणले त्यांना यांनी या चोरांनी हकलून लावलं. म्हणजे तुमचे हातपाय तोडू तुम्हाला मर्डर करू खून करू तुम्हाला दिसू देणार नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा खबरदार बनवला तर रातोरात गायब केले काय लोक आहे यायनं. पण राजर्षी शाहू महाराज हुशार त्यांनी इंग्रजाची मदत घेतली. 1931 ते 34चा हा इतिहास आहे पाहून घ्या तुम्ही शास्त्रामध्ये. आणि म्हणून शाहू महाराजांनी इंग्रजाची मदत घेतली. इंग्रजाची मदत घेऊन इंग्रजाच्या पोलिसांचा पाहायला लावला आणि इंग्लंडवरून काही कारागीर आणले काही कारागीर जपानमधून आणले. त्याला शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची कॉपी दिली आणि एक एक पुतळा बनवायला लावला. 12 खंडामध्ये पुतळा बनला. कोणी हात बनवला कोणी डोकं बनवलं कोणी पाय बनवले कोणी शिर बनवलं. ज्याच्या वाट्याला जे आलं ते त्यांनी सगळे कामं केलेलं 12 खंडामध्ये करून तो पुतळा तयार केला. आणि हे दगड कुठून आणायचे तर मग मुंबई ते पुणे पहिली महाराष्ट्रामध्ये रेल्वे इंग्रजांनी चालू केली फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी. आणि या 14 ब्राह्मण लोकांनी विरोध केला. त्याची नावं आहेत माझ्याकडे पुस्तक आहे तुम्हाला सांगतो. प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे वडील केशव ठाकरे यांचं वाटत असेल तर काप्या काढून घेऊन जा माझ्याकडून. सगळ्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये जाहीर ते केलं आहे त्याने. आणि त्या पुस्तकाला बंदी आणली. एवढ्याच भागले नाही या चोराला पुन्हा का केलं. भांडारकर संस्थानामध्ये राजमाता जिजाईची बदनामी केली. राजमाता जिजाई डावीकडे तुम्हाला सांगतो. आणि हा दादोजी कोणते ज्याला गुरु सांगतात नाही शिवाजी महाराजाचा पुस्तकात आहे ना लहान पोराच्या तर त्या दादोजी कोणतेचा पुतळा उजवीकडे राजमाता जिजाई डावीकडे आणि मधामध्ये 5 वर्षाचा बाल शिवाजी. आणि पुस्तक काय लिहिलं शिवाजी किंग इस्लामिक इंडिया. लेखक आहे जेम्स लेन हा अमेरिकेचा माणूस आहे.
याला या 14 ब्राह्मण लोकांनी पुरावे दिले की म्हणे दादोजी कोंडदेव हा राजमाता जिजाईचा नवरा होय आणि शिवाजी महाराज हा त्याचं पोरग होय. का तुमची राजमाता चरित्रहीन होती? नाही. हं? कोण कोण सहन करते एवढं मोठं? म्हणून त्या पुरुषोत्तम खेडेकरांना आपल्या त्या भांडारकर संस्थाची तोडफोड केली, जाळपोड केली. 2004 मध्ये तुम्हाला सांगतो, पेपर आहे देशोन्नतीला पहा, देशोन्नतीला पहा. 22 जानेवारीच्या पेपरला आजही आहे तुम्हाला 2004 मध्ये देशोन्नतीला. कुठूनही आणा त्या ऑफिस मधून पेपर आणि त्याच्यामध्ये खुलासेवार पहा. महापुरुषांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. हेडिंग आहे, प्रकाश पुरवले लिहितात तो पेपर. पुरावा सही बोलतो, पुराव्याला बोलणार नाही. समजलं काय? आणि तो पुतळा तोडफोड केला, दादोजी कोंडदेवचा पुतळा तोडला आणि तिथं शाहू महाराजाचा पुतळा मांडला. आणि राजमाता जिजाईच्या जोडीला त्या जो पुतळा होता दादोजी कोंडदेवचा तो तोडला त्याने. समजलं काय? हे फक्त मराठी करू शकतात, हिंदू करू शकतो, कुणबी करू शकतो. समजलं काय? कारण शिवाजी महाराज म्हटलं तर आमचा श्वास आहे, आमच्या नसानसा समवली आहे त्यांची क्रांती. कारण त्यांच्यामुळे आम्ही आज मला सन्मानाने जगतो. हा स्वाभिमान आम्ही कधी विकू देणार नाही आणि विकणार नाही. ऐका काय म्हणतो. शिवाजीच्या मागे चढले, शिवाजीच्या मागे चढले, शिवाजीच्या मागे चढले. राजमातेच्या जोडीला या चोराचा पुतळा पडला. राजमातेच्या जोडीला या चोराचा पुतळा पडला. का पुरुषोत्तम जगते पुढे महासारतो, चौकामध्ये साल्याले जोडा मारतो, चौकामध्ये साल्याले जोडा मारतो, चौकामध्ये साल्याले जोडा मारतो, चौकामध्ये साल्याले जोडा मारतो. हॅलो. अरे उद्या मी प्लॅटिनम मग गाणं घेते ना.